आपल्याकडे जून ते सप्टेंबरमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्याबाबत निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी जवळपास 6,000 शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेले नव्हते, कारण त्यांच्या KYC पेंडिंग होत्या. ती प्रक्रिया सुरू करण्यात येऊन आता सद्यस्थितीमध्ये फक्त 139 लोकांची KYC पेंडिंग आहे आणि त्यांचे KYC पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे वर्ग करण्याबाबतची कारवाई होईल आणि जून ते सप्टेंबरचा जो कालावधीचा नुकसान भरपाईची रक्कम आहे ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या त्याचा लाभ मिळेल आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जाणारे राहिलेले फक्त 139 आहेत. त्याच्यात लवकरात लवकर कारवाई आणि KYC अपूर्ण असल्यामुळेच ही आहे, दुसरं काही कारण नाही आहे. तर ते KYC झालेलं आपल्याला त्यांच्याकडून हे वर्ग करण्यात येईल. याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्यामध्ये जवळपास आपल्याला 1,32,844 शेतकऱ्यांना हे बाधित झाले होते. त्यासाठी आपण पंचनामे केले आहेत आणि आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पंचनामे सुरू केल्यानंतर परत पाऊस पडल्यामुळे आणखीन आपल्याला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढली. त्याचं सर्वेक्षण सुरू असताना अजून तिसऱ्यांदा पावसामुळे नुकसान झालं आणि ते देखील सर्वेक्षण करणं आपल्याला गरजेचं होतं. म्हणून आपलं पुन्हा सर्वेक्षण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असल्याने ती संख्या जवळपास आपलं 1,32,844 आहे. त्यासाठी आपण शासनाकडून निधीची मागणी केलेली होती. शासनाकडून 7 डिसेंबर रोजी आपल्याला एक निर्णय प्राप्त झाला आणि त्या अनुषंगाने आपल्याला गोंदिया जिल्ह्याला 78 कोटी इतकं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी प्राप्त झालेला आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने अनुदान तालुक्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि त्याच्या वाटपाबाबतची शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्याबाबतची कारवाई ही कालपासून सुरू झालेली आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल. ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर DBT होऊ शकणार नाही अशांना KYC करणं बंधनकारक आहे आणि त्याच्या जर काही अडचणी आल्या त्याही जसं आपण जून ते सप्टेंबरमध्ये कालावधीमध्ये ज्या अडचणी आल्या त्या आपण त्याच्यावर आपण मात केली आणि KYC कंप्लीट करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. तसंही इथं जर बाधा आली तर KYC शेतकऱ्यांकडनं कंप्लीट करून घेऊन आम्ही ताबडतोब ते त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई वर्ग होईल याची दक्षता घेऊ.